सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे नेते तथा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी धुरळा उडवला आणि विरोधकांना चितपट केलं। सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आला। या ठिकाणी भाजपनं शेकापशी युती करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर मतदारांनी शिवसेनेला कौल देऊन आपला निकाल स्पष्ट केला। सांगोला नगरपंचायतीची निवडणूक राज्यभरात चांगलीच गाजली होती। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील विरुद्ध भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे युती असा दुरंगी सामना झाला होता। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी शिंदे गटाची कोंडी करत शहाजी बापूंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला। स्वतः शहाजी बापूंनीही ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली होती। प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्या प्रचार कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली होती। यामुळे ते अधिकच चिडले होते। त्यांनी त्याचं जोरदार भांडवल केलं। अखेर रविवारी झालेल्या मतमोजणीत त्यांच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या। सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे 23 पैकी 15 उमेदवार विजयी झाले। याशिवाय नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनीही विजय मिळवला, तर दुसरीकडं शेकापचे 3, भाजपचे 4 आणि दीपक साळुंखे यांच्या गटाचा 1 उमेदवार विजयी झाला। शहाजी बापूंनी या विजयावर आनंद व्यक्त करत सांगोल्याचा मतदार स्वाभिमानानं वागल्याची प्रतिक्रिया दिली।